मित्रांनो, एम-पी-एस-सीची तयारी करताना आपल्या सर्वांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जाहिरात कधी येणार आणि परीक्षा वेळेवर का होत नाहीत? या प्रश्नांचं उत्तर आणि एका मोठ्या समस्येवर शासनाने उचललेलं पाऊल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. नुकतीच लोकसत्ता पेपरमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे, जिचे शीर्षक आहे एम-पी-एस-सीच्या भरतीसाठी वेळेत मागणीपत्र देण्याची सूचना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पूर्ण बातमी, त्यातील शासनाचे आदेश आणि याचा तुमच्या आगामी परीक्षांवर काय परिणाम होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा. तसेच ऑफिशियल डॉक्युमेंट्स, PDF किंवा आर्टिकल्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करायला विसरू नका. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ही बातमी का आली आणि मूळ अडचण काय आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे काम आहे परीक्षा घेणे आणि उमेदवारांची निवड करणे, पण एम-पी-एस-सी स्वतःहून पदे निर्माण करत नाही. शासनाचे जे वेगवेगळे विभाग असतात, जसे की महसूल, गृह, कृषी विभाग, त्यांनी त्यांच्याकडे किती पदे रिक्त आहेत याची माहिती एम-पी-एस-सीला देणे गरजेचे असते. याच माहितीलाच मागणीपत्र म्हणजेच रिक्विजिशन लेटर असे म्हणलं जातं. याच्याबद्दल आपण प्रिव्हियसली व्हिडिओजमध्ये माहिती दिलेली आहे. पण अनेकदा होतं काय, हे विविध प्रशासकीय विभाग विहित मुदतीत म्हणजेच वेळेवर एम-पी-एस-सीला मागणीपत्र पाठवतच नाहीत. मागणीपत्र आलेच नाही तर एम-पी-एस-सी जाहिरात कशी काढणार? यामुळे संपूर्ण निवड प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित राहते आणि नुकसान कोणाचं होतं? तर रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या आपल्यासारख्या विद्यार्थ्यांचं. पण आता यावर राज्य सरकारने एक कडक पाऊल उचललेले आहे. प्रशासकीय विभागांच्या या लेट लटीफ कारभारामुळे भरती प्रक्रियेला होणारा विलंब टाळण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच मागे एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत प्रशासकीय विभागांना स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आलेल्या होत्या. सर्वात मोठी अपडेट म्हणजे जर यापुढे मागणीपत्र पाठवण्यास उशीर झाला तर त्या विलंबासाठी आता संबंधित विभागालाच थेट जबाबदार धरले जाईल. म्हणजे जर एखाद्या विभागाने वेळेवर रिक्त पदांची माहिती दिली नाही तर त्यांना जाब विचारला जाईल. यामुळे आता सर्व विभागांवर दबाव वाढणार असून एम-पी-एस-सीच्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला एक चांगलाच वेग मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या बातमीमध्ये आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे रोस्टर, म्हणजे ज्याला बिंदू नमावली म्हणलं जातं. बैठकीत सर्व विभागांना त्यांच्या रिक्त पदांची आणि बिंदुमावलीची जी सद्यस्थिती आहे त्वरित अद्ययावत म्हणजेच अपडेट करून सादर करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. मित्रांनो, अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की एम-पी-एस-सीची जाहिरात येते, आपली पूर्वपरीक्षाही होते आणि अचानक बातमी येते की अमुक एका विभागाने आता मागणीपत्र पाठवले आहे आणि पदांमध्ये वाढ झाली आहे. नेहमीच आहे हे. या बातमीत स्पष्ट लिहिलेलं आहे की काही विभाग चक्क जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर किंवा पूर्व परीक्षा झाल्यावर मागणीपत्र पाठवतात. यामुळे होतं काय की आयोगाला पुन्हा जाहिरातीत बदल करावा लागतो. आरक्षणाचं गणित जे आहे ते बदलतं. नव्याने पद वाढल्यामुळे अनेक उमेदवार जे आहे ते पुन्हा अर्ज भरण्याची संधी मागतात. या सगळ्या गोंधळामुळे मुख्य परीक्षेला आणि पुढच्या प्रक्रियेला उशीर होतो. एम-पी-एस-सीने यापूर्वीही अनेकदा शासनाला विनंती केली होती की मागणीपत्रे वेळेवर द्या. आता मुख्य सचिवांनी दिलेल्या सूचनेमुळे हा जाहिरातीनंतरचा जो गोंधळ आहे तो थांबेल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, बातमीच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचाही उल्लेख केलेला आहे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला बळकट करण्याचे आणि पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिलेले आहे. परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे की सातत्याने रखडत चाललेले निकाल, परीक्षांच्या तारखांमधील बदल, निवड प्रक्रियेतील विलंब आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणारा गोंधळ यामुळे राज्यातील आपला स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी जो आहे तो प्रचंड तणावात आणि चिंतेत आहे. विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की शासनाच्या विभागांनी वेळेवर मागणीपत्र द्यावे, म्हणजे एम-पी-एस-सीला त्यांचे वार्षिक वेळापत्रक जे आहे काटेकोरपणे पाळता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती महत्त्वाची बातमी एम-पी-एस-सी रिगार्डिंग. या बैठकीमुळे मुख्य सचिवांच्या कडक इशाऱ्यांमुळे आता शासनाचे विभाग खडबडून जागे होतील आणि आगामी काळात एम-पी-एस-सीकडे वेळेवर मागणीपत्र येतील अशी आपण आशा करूया. तुम्ही मात्र तुमचा अभ्यास चालू ठेवा. शासनाच्या या निर्णयावर तुमचे काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? यामुळे भरती प्रक्रियेत खरंच सुधारणा होईल का? ह्याच्यात चेंजेस होतील का? मला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि तुमच्या सर्व एम-पी-एस-सी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच अचूक आणि अभ्यासाशी संबंधित महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.